हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या सिटीज मध्ये तुम्ही गुढी उभारताना आपण गॅलरी मध्ये उभारतो की छोटीशी गॅलरी आहे तर छोटीशी गुढी आपण उभारतो। तर या छोट्याशा गुढीसाठी एक छोटीशी साडी तुम्ही घरच्या घरी कशी बनवू शकता आणि एकदम सिंपल ब्लाउज पीस पासून सुद्धा तुम्ही बनवू शकता। हे कशी बनणार आहे हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। आजची आपली गुढीची साडी आहे, त्यासाठी मी इथे साडीतला निघालेला जो ब्लाउज पीस असतो तो वापरत आहे। आता साडी मधला ब्लाउज पीस आहे त्यामुळे त्याला साडी सोबतची लेस सुद्धा आलेली आहे, पण ही लेस मला नको होती म्हणून मी काढून ठेवली आहे। तुम्हाला जर अशीच लेस हवी असेल तर तुम्ही आहे तसा ब्लाउज पीस वापरू शकता। हे कापड मी थोडंसं कट केलेलं होतं पहिलं, त्यामुळे मी हे कापड पहिल्यांदा एक लेवल करून घेतलेलं आहे। तर या आता पीसची आपण लांबी आणि रुंदी बघूयात। तर तुमच्याकडे ब्लाउज पीस आहे तो थोडासा मोठा छोटा असू शकतो, पण पॅटर्न तुम्ही असा सेम बनवू शकता। तर माझ्याकडे जे कापड आहे ते उंचीला आहे 26 इंच आणि रुंदीला 32 इंच। तर 26 इंच आहे म्हणून मी जो एक पार्ट आहे तो 16 इंचाचा घेते आणि दुसरा पार्ट बनवते तो 10 इंचाचा बनवते। तुम्ही थोडेसे कमी जास्त इथे करू शकता। या गुढीसाठी मी ही माझी आवडती, तुम्ही खूप व्हिडिओमध्ये ही लेस बघितलेली असेल, तर ही कॉन्ट्रास्ट लेस मी लावणार आहे। आता हे जे कापड आपण कट करून घेतलेलं आहे ते पहिल्यांदा आपण तीनही बाजूने सेम फोल्ड करून घ्यायचं आहे। वरची एक बाजू आहे ती तशीच ठेवली तरीही चालेल, कारण आपण त्यानंतर आपण वरती शिलाई देणारच आहोत। तर 3 बाजू आहेत आपल्या त्या मी फोल्ड करून घेते, म्हणजे आपले धागे निघणार नाहीत, प्रॉपर फिनिशिंग। आता खालची जी शिलाई केलेली बाजू आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे। मी ही लेस खालच्या बाजूला लावते, कापडावरती लावत नाहीये, कापडापेक्षा खाली लावते, जेणेकरून थोडीशी अजून उंची आपल्या साडीची वाढू शकेल। जर तुमच्याकडे कापड मोठ्या साईज मध्ये असेल थोडंसं, तर तुम्ही ही लेस तुम्ही या पीसवरती ब्लाउज पीसवरती सुद्धा लावू शकता। तर जो आपला 16 इंच उंचीचा जो भाग आहे तो तयार केलेला आहे, तसा सेम भाग आपण हा 10 इंच उंचीचा आहे तो सुद्धा रेडी करून घेणार आहोत। त्याला सुद्धा मी सेम लेस लावून घेतलेली आहे। आता मी एकावरती एक ठेवून दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने हा खालचा भाग आणि एक वरचा भाग, तर तो एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूला आपण दोन्ही पार्ट आहेत ते स्टिच करून घेणार आहोत। आणि सेम मी गेल्या वेळी जसे मी प्लीट्स पाडल्या होत्या त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला हे प्लीट्स घ्यायचे आहेत। आपण जशा साडीच्या मिऱ्या करतो त्याच पद्धतीने सेम इथे करून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्हाला थोडंसं कमी जास्त प्लीट्स पाहिजे असतील तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। तर ह्या जो बंच झालेला आहे आपला प्लीट्सचा तो 3 इंच रुंदीचा झालेला आहे। तर मी कापड घेताना 4 इंच रुंद आणि 3.5 इंच उंच घेते। तुम्ही उंचीला अजून थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल, कारण ते आपण काठीमध्ये जाणार आहे ते। तर इथे मी पहिला पार्ट जोडून घेते आणि अशा छोट्याशा नॉड आहेत त्या सुद्धा आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। या नॉड आपण ज्या काठी आपण उभारणार आहोत गुढीची त्याला बांधण्यासाठी लागणार आहेत। तर अशा पद्धतीने हे सेम मी जो लास्ट व्हिडिओमध्ये सेम दाखवलेलं होतं त्याच पद्धतीने आहे, पण ज्यांनी कोणी लास्ट व्हिडिओ गुढीच्या साडीचा पाहिला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा। आणि जर तुम्ही राहिला असेल बघायचा तर मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओज मध्ये बघू शकता। तर अगदी सोप्या पद्धतीने आपली ही छोटीशी गुढी तयार झालेली आहे। आता माझ्याकडे पहिलीच ही मोठी काठी आहे, पण याऐवजी तुमच्याकडे जर छोटी काठी असेल तर त्यामध्ये ही छोटीशी गुढीची साडी तुम्ही लावू शकता। मी सॅम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी जी माझ्याकडे काठी अवेलेबल आहे त्यामध्येच मी हे ट्राय करून दाखवते। याला मी छोटासा गजरा सुद्धा लावून घेतलेला आहे जेणेकरून सुंदर दिसेल साडी। तर आपली ही साडी रेडी झालेली आहे।